नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपल्याला मस्त टेस्टी अशी रेसिपी बनवायची आहे, जी चहाबरोबर एकदम उत्तम प्रकारची रेसिपी आहे, जी खायलाही खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर आपण पाहूया आज मसाला पुरी कशी बनवायची ते. मसाला पुरी ही तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता आणि घरी मस्तपैकी चहाबरोबर एन्जॉयसुद्धा करू शकता. तर चला मग बघूया आपण की मसाला पुरीसाठी काय काय लागणार आहे आपल्याला. मसाला पुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, त्यानंतर लागणार आहे ओवा, त्यानंतर ही धने आहे जे मी बारीक टेचून घेतलेले आहेत, त्यानंतर जिरा, धना पावडर, हळदी पावडर, लाल तिखट आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला पुरीचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गहू, ओवा टाकते, त्यानंतर ही धन्याची पूड जी मी टेचून घेतली होती, त्यानंतर जिरा, त्यानंतर धना पावडर टाकतीये, आता हळदी पावडर, लाल तिखट, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला त्याचं चपातीला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्या पुऱ्या करून घेतेय. हे पहा, जास्त जाड पण लाटणार नाही मी आणि चपातीसारखी पातळही लाटणार नाहीये. आपली पुरीचं जी चपाती केली आहे आपण ती लाटून झालेली आहे आपली. आता मी पुऱ्या काढते त्याच्यात. मी छोट्या छोट्या पुऱ्या काढणार आहे, लहान मुलांना त्या खूप आवडतात. तुम्ही जेव्हा डब्यासाठी बनवाल तेव्हा अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढा. हे पहा, छोट्या छोट्या बनवल्यात. लहान मुलांना असं ते वेगळं काहीतरी वाटतं असं छोटं छोटं खायला, त्यामुळे मी अशा छोट्या छोट्या बनवून दाखवतीये. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी, ते गरम झालंय. आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. हे पहा, मस्त अशी पुरी तळून तयार आहे. ह्या पुरीप्रमाणे मी अजून पण करून घेणार आहे. हे पहा, मस्त तयार आहे आपली मसाला पुरी आणि त्याबरोबरच छान असा मस्तपैकी वाफळलेला चहा. एक नंबर कॉम्बिनेशन आहे. नक्की करून पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि मला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर नक्की लाईक करा. थँक्यू.